टोरेस कंपनीने 3,000 कोटीचा घोटाळा करून फरार झाल्याची बातमी समोर येत आहे. नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरात ही घटना घडली आहे. लोकांना गुंतवणूक करायचं सांगून ही कंपनी फरार झाली. त्यामुळे तब्बल 3 लाखाहून अधिक लोकांना मोठा फटका बसला आहे. टोरेस कंपनीचा हा आर्थिक घोटाळा नेमका काय आहे? टोरेस कंपनीचं बिझनेस मॉडेल नेमकं कसं होतं? हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? चला तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा. गेल्या काही महिन्यापासून मुंबईत गुंतवणुकीवर घसघसीत रिटर्न देणाऱ्या टोरेस कंपनीचं बिझनेस मॉडेलची चर्चा जोरदार चालू होती. टोरेस ही विदेशी कंपनी असून ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्याची विक्रीचा व्यवसाय करते. गेल्या वर्षी या कंपनीने मुंबईत पहिले कार्यालय सुरू केले. त्यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयाची चेन तयार झाली होती. नवी मुंबईसह दादर, सानपाडा, मीरा रोड, कांदिवली, कल्याण ग्रँड रोड परिसरात अशा एकूण 6 शाखा या कंपनीच्या आहे. या कंपनीने 3% ते 11% असा परतावा मिळेल असं आमिष देऊन लोकांना गुंतवणूक करण्यास सांगितलं होतं. लोकांनी याच लालसेपोटी 10,000 ते 10 लाख अशी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. टोरेस कंपनीचा बिझनेस मॉडेल नेमका कसा होता जाणून घेऊया. टोरेस कंपनी सोने, हिरे आणि चांदीचे दागिन्याची विक्री करत असत. मात्र हे दागिने बनावट होते याविषयी अनेक गुंतवणूकदारांना माहिती होती. मात्र आपल्या गुंतवणुकीवर घसघसीत परतावा मिळत असल्याने बहुतांश गुंतवणूकदारांनी याकडे कानाडोळा केला होता. टोरेस कंपनीत गुंतवणूकदारांना अवघ्या 4,000 रुपयापासून गुंतवणूक करता येत होती. ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान 6 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी 6% व्याज देत होती. तर 6 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 11% व्याज मिळत होते. सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीचे उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने आकर्षक परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीमध्ये गुंतवले होते. अवघ्या काही दिवसामध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळेल यामुळे गुंतवणूकदार निश्चित होते. मात्र गेल्या आठवड्यात टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला होता. 8 जानेवारीपर्यंत तुमचे पैसे परत मिळतील असे गुंतवणूकदारांना सांगण्यात आले. सुरुवातीला पैसे जमाही झाले, पण मात्र अचानक टोरेस कंपनीचे दादर येथील मुख्य कार्यालय बंद झाले. त्याच्या पाठोपाठ मीरा भाईंदरमधील देखील शोरूम बंद करण्यात आले. शोरूम बंद झाल्याची माहिती मिळताच पैसे गुंतवणूक केलेल्या लोकांची गर्दी जमा झाली. सगळ्यांनी कंपनीच्या मालकाला आणि एजंटला फोन केले, पण सगळ्यांचे फोन बंद. आता आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर दुकानाबाहेरच लोकांनी ठिय्या ठरला. संतप्त गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनीच्या मुंबईतील 3 कार्यालयाची तोडफोड केली. दादरमधील कार्यालयाबाहेर पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. टोरेस कंपनीने जवळपास 3,000 कोटीचा घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीचा मालक दुबईमध्ये असून संपूर्ण नियोजनासह त्यानं तिथून पळ काढला आणि रातोरात कंपनी बंद केली. सध्या कंपनीतील सर्व लोक फरार असून सर्व दूरध्वनी क्रमांकही बंद आहेत. तेव्हा आता गुंतवणूकदारांच्या पैशाचे काय, तपासातून पुढे काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टोरेस कंपनीचा संपूर्ण स्कॅम बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.